छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरात कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावातून एक हृदयद्रावक घटना घडली। डोंगरावरून पडल्याने एकाच कुटुंबातील 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मानसिक तणावातून जात असलेल्या 18 वर्षीय युवकाने तिसगाव येथील सुमारे 200 फूट उंच डोंगराच्या माथ्यावर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। स्थानिक नागरिक आणि पोलिसांसह घटनास्थळी पोहोचलेल्या आईवडिलांनी तब्बल 2 तास युवकाला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर युवकाने डोंगरावरून उडी घेतली। आपल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा तोल गेला आणि तेही खोल दरीत कोसळले। डोळ्यांसमोर पती आणि मुलाला खाली पडताना पाहून धक्का बसलेल्या आईनेही डोंगरावरून उडी घेतली। या हृदयद्रावक घटनेत आई, वडील आणि मुलगा अशा एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे तिसगाव परिसरात शोककळा पसरली आहे। औद्योगिक वसाहत तिसगाव परिसरातील खवड्या डोंगर या ठिकाणी एका 19 वर्षीय युवकाने कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुरू केला असताना स्थानिक नागरिकांनी आणि सरपंचांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तरी हा युवक मागील 2 तासापासून समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता। पण त्याची माहिती येथे त्याचे आई वडील यांना सुद्धा देण्यात आली, पोलीस प्रशासनाला सुद्धा देण्यात आली। त्याच्यानंतर सुद्धा हा युवक ऐकण्यास तयार नव्हता आणि शेवटी वडिलांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला। वडिलांना वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा तोल जाऊन आणि स्वतःच्या मुलाचा तोल जाऊन 2 जणे खाली पडले आणि याची तीव्रता लक्षात घेत स्वतः आईने देखील याच वेळी या डोंगरावरून कुदी मारून आत्महत्या केलेली आहे। स्टार महाराष्ट्रासाठी सुनील वैद्य, छत्रपती संभाजीनगर। सरपंच साहेब, काल या ठिकाणी एक 19 वर्षीय युवक, त्याची वडील आणि त्याची आई मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांचा जीव गेला। नेमका काय प्रकार होता सांगता? तो मुलगा सकाळी 10च्या दरम्यान डोंगरावर चढला आणि डोंगराच्या कडेला जाऊन उभा राहिला। त्यानंतर धुळे सोलापूर हायवे रोड जवळच असल्या कारणाने लोकांनी तिथे गर्दी केली। मी वडिलाचं जेवण घेऊन जात असताना मला कल्पना कळली कडेवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे। तसंच वडिलाचा डब्बा दिला आणि मी 15 मिनिटात त्याच्या जवळ पोहोचलो। मी जवळपास त्याच्या 5 फूट अंतरावरच होतो। पोलीस डिपार्टमेंटचे 2 कर्मचारी, नंतर फायर ब्रिगेडचे लोक आले, त्यांनी इकडे जाळी लावली आणि तो मुलगा ऐकण्याच्या स्थितीत नव्हता। तुम्ही त्याला वारंवार समजून सांगत होते? मी भरपूर समजवलं त्याला, म्हणलं तुझ्या काय ते फोनचा विषय, तुमचा फोन त्याच्याकडे मोठाच होता, त्याला एक त्याचं मनाचं परिवर्तन व्हावं म्हणून मी त्याला सांगितलं, मी गावचा सरपंच आहे, हा फोन माझ्याकडे, तुझा फोन मोठा आहे, तुझे आई वडील तुझा लाड पुरवतात, तुझ्या अजून काय असेल तर बाजूला होऊन तू त्यांच्याशी चर्चा कर, जीव देऊ नको। पण फोनामुळेच त्यानं आत्महत्या केली असं काही प्रकार आहे का? नाही, आता आपण असं नाही सांगू शकत। त्याच फोनचा विषय काय, कोणी कसा केला आपल्याला काही आयडिया नाही द्यायची। त्यांच्या कोणी काही सांगितलं असेल तुम्हाला पत्रकार बांधवांना, ते मला काही माहिती नाही। त्याला तुम्ही वारंवार समजून सांगत होते तरी 2 तास त्याला विनवणी केली। 2 तास। ठीक, तुमचं नाव सांगा? संजय हिरामन जाधव, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य तिसगाव। माहिती मिळताच आमचे तात्काळ त्या ठिकाणी 112चे 4 कर्मचारी, 2 112च्या मोटरसायकल आणि 4 व्हीलर अशा दोन्ही गाड्या त्या खवड्या डोंगरवर गेल्या आणि त्या ठिकाणी त्यांना तिथं एक इसम जो आत्महत्या करण्यासाठी त्या खवड्या डोंगरच्या कठड्यावर उभा असल्याचे दिसल्यानंतर यांनी त्यांचं मन परिवर्तन करण्याचा भरपूर प्रयत्न केला। त्याला वाचवण्यासाठी जे काय शर्ती अटीचे प्रयत्न केले, त्यानंतर त्यांनी फायर ब्रिगेड बोलवली। मी स्वतःही त्या ठिकाणी गेलो। त्याच्यानंतर माझे काही बाकीचे इतर अधिकारी, सांगळे, शिंदे साहेब, आम्ही सर्व त्या ठिकाणी पोहोचलो। त्या ठिकाणी आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवून ठेवली। त्याच्यानंतर फायर ब्रिगेड बोलवली। फायर ब्रिगेडला की त्याला घेण्यासाठी, कारण त्याच्याजवळ जर जावं तर तो उडी मारत ही भीती होती, म्हणून आपण त्यांना लांबून समजायचा प्रयत्न केला आणि त्याला जर त्या ठिकाणी धरलं आणि त्याला ओढायचा प्रयत्न केला तर तो कठड्यावर असल्यामुळं आमच्याच कर्मचाऱ्याला तो ओढून घेऊन जाऊ शकत होता। जसं की त्यांनी त्याच पद्धतीने त्याचे वडील अचानक आले आणि हा कठड्यावर उभा असताना त्याच्या वडिलांनी त्याला वाचवायचा प्रयत्न केला, ओढला, परंतु त्यांनी त्याचं अंग खाली झोकून दिल्यामुळं वडील आणि ते खाली दरीत कोसळले। कठड्याहून वरच्या डोंगरावरून ते खाली दरीत कोसळून त्यांचा मृत्यू झाला। हीच घटना आमच्या पोलिसासोबत पण झाली असती, म्हणून आमच्या पोलिसांनी त्याला जवळपास अर्धा 1 तास समजून त्याचं मन परिवर्तन केलेलं होतं। तो थोड्या वेळात त्याचं मन परिवर्तनही झालं असतं, परंतु वडिलांनी गडबड केल्यामुळं हा अपघात घडला आणि खाली
फायर ब्रिगेडनी जाळी लावलेली होती, परंतु जी जाळी हा पोलिसाला चकमा देत होता, जागा बदलत होता. त्याच्यामुळं ती खालची 2 ते 3 वेळा जाळी चेंज करण्यात आली आणि त्यांनी तो खाली बघून ज्या ठिकाणी जाळी नाही त्या ठिकाणी तो उभा राहिलेला होता आणि त्या ठिकाणी वडिलांनी ओढलं आणि त्याच्या वडिलासहित त्याला दरीत कोसळली. दरीत कोसळलेलं हे पाहून त्याच्या आईने त्याला भरपूर वेळ समजायचा प्रयत्न केला की बाळा हे करू नकोस, परंतु आईचंही त्यांनी ऐकलं नाही आहे. आईला असं वाटलं की आता पती आणि मुलगा दोघंही गेली, म्हणून तिनेही अचानक त्या याच्यामध्ये दरीमध्ये उडी मारून तिघाचाही या ठिकाणी दुर्दैवी अंत झालेला आहे. सर, याच्यामध्ये काही कौटुंबिक विवाद काही अशी माहिती येते का किंवा फोनवर? नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.